श्रोते हो, आज मी तुमच्यासाठी एक छान विषय घेऊन आलेली आहे. ते म्हणजे आपल्या अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य श्री बाळप्पा महाराज. चला तर मग आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. आज आपण बघणार आहोत श्री बाळप्पा महाराजांचे जीवन आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांचे काय झाले. श्री गंगाधर महाराज उर्फ बाळप्पा महाराज. बाळप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील. ते ब्राह्मण कुळातील असूनही सावकारी व्यवसायात होते. ते सोनारी व्यवसायही करत होते. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि सद्गुरूंच्या शोधात ते श्री क्षेत्र गाणगापुरी रवाना झाले. थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आटोपून घरादाराचा त्याग करून सद्गुरू शोधार्थ ते बाहेर पडले. मुरगोडहून गाणगापूरला गेले. अनुष्ठान केले. एका ब्राह्मणाने बाळप्पांना स्वप्नात येऊन सांगितले की तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करा. अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी एका पैशाची खडी साखर घेतली. स्वप्नात पाहिलेल्या मूर्तीप्रमाणेच स्वामींची मूर्ती बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्री स्वामी समर्थांनाही खूप आनंद झाला. त्यांनी एका झाडास मिठी मारून बाळप्पावरील प्रेम व्यक्त केले. बाळप्पा महाराज जेव्हा अक्कलकोटी पोहोचले तेव्हा त्यांची खात्री झाली की दिगंबर अवस्थेतील जे सत्पुरुष त्यांना स्वप्न दृष्टांत देत होते तेच श्री स्वामी समर्थ. जीवाशिवाची भेट झाली. बाळप्पांनी स्वामींचे चरणी धाव घेतली व चरण घट्ट पकडले. गुरु शिष्याची भेट हा अनमोल क्षण होता आणि बाळप्पा अक्कलकोटी स्थिरावले. त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामी चरणी समर्पण केले. एकदा श्री स्वामी राजवाड्यात 8 दिवस राहण्यास होते. बाळप्पांचे दर्शन होईना. मंदिरातच त्यांनी तपश्चर्या व जपसेवा सुरू केली. एकदा दर्शनाची संधीही मिळाली, पण महाराजांनी त्यांना प्रसाद दिला नाही. बाळप्पा दुःखी झाले. ते सोडून सर्वांना स्वामींनी प्रसाद दिला. नंतर त्यांना समजले की स्वामींना जे जावेत असे वाटत त्यांना ते प्रसाद देऊन बोलावीत असत. हे समजल्यावर त्यांना अधिक आनंद झाला व त्यांनी सेवेची व्याप्ती व एकनिष्ठता वाढवली. बाळप्पांना आनंद वाटे की दत्तावतारी स्वामींची सेवा करण्याची संधी मिळत आहे. श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात बाळप्पांना नित्य बोधामृत मिळत असे. बाळप्पा श्रीमंत आणि खानदानी घराण्यातील असल्याने पाणी आणणे, स्वयंपाक करणे ही कामे करण्याची प्रथम लाज वाटे. तेव्हा स्वामी म्हणाले, निर्लज्जो गुरु सानिध्यो. गुरूंची सेवा करताना लाज बाळगू नये. एकदा स्वामी बाळप्पास म्हणाले, जे असेल ते द्या वा चालते वा. ही आज्ञा शिरसावंद्य मानून बाळप्पाने बिगबाळी, कांबळी, पडशी, तांब्या, पंचपात्रे वगैरे वस्तू स्वामी चरणी अर्पण केल्या व साष्टांग नमस्कार घातला. सुंदराबाई म्हणतात, त्यांना कांबळे असू द्यात. तेव्हा स्वामी म्हणाले, त्यास शालजोडी मिळेल. कोठेही ममत्व न ठेवता सर्व संग परित्याग कर, हेच स्वामींनी याद्वारे सूचित केले. बाळप्पाची त्याच्या निष्ठेमुळे आध्यात्मिक प्रगती झाली आणि एकदा बाळप्पा स्वामींना प्रसन्न चित्ताने नमस्कार करत असताना स्वामींनी आपली तुळशीची प्रासादिक माळ त्यांच्या गळ्यात घातली व यात्रा झाली का रे असा त्रिवार उच्चार केला व माळेद्वारे स्वामींनी आपल्या ताप सामर्थ्याचा वारसाच बाळप्पांना दिला. स्वामींचा निर्वाण काळ जवळ आला असता स्वामींनी आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पाच्या बोटात घातली. जणू माझा शिक्का चालव असा आशीर्वादच दिला. स्वामींनी आपल्या कंठातील रुद्राक्ष, छाटी, हातात निशाण दिले. प्रसाद पादुका दिल्या व मस्तकावर वरदहस्त ठेवला. शेवटी स्वामी म्हणाले, औदुंबर छायेत बैस. स्त्रींचे अवतार कार्य बाळप्पाकडे आले. मठही बांधून झाला. बाळप्पांनी श्री स्वामी समर्थ ब्राह्मनंद स्वामी महाराज हे नाव धारण करून
चातुर्थाश्रम स्वीकारला. स्वामींनी त्यांना तुळशीची माळ देऊन त्यांनी जप करण्यास सांगितले. त्यानंतर बाळप्पांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. स्वामींनी एकदा त्यांचे नाव असलेली एक अंगठी बाळप्पांना भेट दिली व म्हणाले, साधनेत निमग्न राहा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. या आश्वासनाने बाळप्पा भारावले. आनंदाश्रूंनी श्री स्वामींच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक झाला. त्यांनी बाळप्पाला आशीर्वादाबरोबर आपली कफनी, पादुका, दंड व निशाण दिले व औदुंबराखाली स्वतंत्र मठ स्थापनेची आज्ञा दिली. हाच बाळप्पा मठ किंवा गुरुमंदिर नावाने प्रसिद्ध आहे. स्वामींचे निर्वाणानंतर बाळप्पा खचले, अत्यंत दुःखी होऊन जीवनाचा आधार व कार्यकारणच संपल्याचे भासले व समाधीसमोर अन्नत्याग करून बसले. तिसऱ्या दिवशी स्वामींनी स्वतः प्रकट होऊन बाळप्पांना सांगितले की मी येथेच आहे, मी निराकार रूपात आहे. मग बाळप्पांनी पादुकातच स्वामींना पाहण्यास सुरुवात केली. पादुकांची सेवा एकनिष्ठेने करू लागले. ते आजारी असताना देखील त्यांनी पादुकांची सेवा कधी सोडली नाही. बाळप्पा महाराज 1910 मध्ये समाधिस्थ झाले. स्वामी समर्थांच्या निर्वाणानंतर बाळप्पा जवळजवळ 32 वर्ष होते. श्री गंगाधर महाराज त्यांचे उत्तराधिकारी झाले व त्यांनी या कार्याची ध्वजा हाती घेतली. याच पीठावर पुढे श्री गजानन महाराज म्हणजे अक्कलकोटचे हे उत्तराधिकारी झाले. बाळप्पा महाराजांप्रमाणे एकनिष्ठ व प्रामाणिक सेवक निराळाच. तर एकदा स्वामी समर्थ आणि बाळप्पामधील प्रारब्धाबद्दल संवाद होतो. बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. मग बाळप्पा म्हणतात, स्वामी यावर काही उपाय नाही का? स्वामी म्हणतात, अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच लागते. आणि म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. मनुष्याच्या हातून कळत नकळत परिस्थिती वश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावं म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते. लोग कहते हैं कि भगवान के यहाँ न्याय में देर है. अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया. बाळप्पा म्हणतात, स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे? स्वामी म्हणतात, अरे जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो. म्हणतो की मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का? बाळ्या, पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते. स्वामी सेवेचा नित्यपाठ बाळप्पांनी घालून दिला, जो आज तागायत चालू आहे. स्वामींनी कधीही बाळप्पांना प्रसाद नाही दिला. असे म्हणतात की एकदा स्वामींनी बाळप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, अरे तू या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस? जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधीच दिला आहे. माझ्या मांडीवर तुला घेतला आहे. माझ्या मांडी शेजारीच मांडी घालून बस, हाच तुला प्रसाद. यानंतर बाळप्पांनी कधीही प्रसादाचा हट्ट केला नाही.